आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी विजय नाहटाजी आहेत, शिवसेना उपनेते. सर, TV9 मध्ये आपलं स्वागत आहे. खरं तर आज पाटण विधानसभा मतदारसंघाअंतर्गत आज रहिवाशांचा मेळावा होता. शंभूराज देसाई देखील उपस्थित राहिले, आपण देखील उपस्थित होता. काय सांगाल? ते आमचे पालकमंत्री, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री नव्या मुंबई येतात, त्यांचं स्वागत करणं, त्यांची व्यवस्था पाहणे आमचं काम आहे. पाटण विधानसभा क्षेत्रातली, या परिसरातली सगळी मंडळी, जो 1200-1300 लोक त्यांच्या मतदारसंघातली या ठिकाणी होते आणि सर्वांनी आपापल्या भावना व्यक्त केल्या आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये पाटण विधानसभा क्षेत्रातून त्यांना कसं जास्तीत जास्त मताने निवडून आणायचं याच्या अनुषंगाने हा मेळावा होता आणि खूप चांगल्या पद्धतीने त्याचं नियोजन त्यांनी केलेलं होतं. सर, आपण पाहतो की सध्या विधानसभेचे जे सूर आहे तो उमटू लागलेले आहेत. आपण देखील निवडणुकीच्या रिंगणात आहे असं म्हटलं जात आहे, त्याबाबत काय सांगाल? बरोबर, साहजिक आहे. मागे मी 14ला निवडणूक लढवली होती, त्यावेळी थोड्याशा 0.5% मतांनी मी हरलो होतो, कारण माझी जी उमेदवारी ही हार्डली 2 आठवडे आधी मला देण्यात आली होती. त्यानंतर 10 वर्ष आम्ही काम करतो आहोत आणि संपर्क सगळ्यांशी आमचा आहे. त्याच्यामुळे उमेदवारी मागणं हे कुणीही मागेल, त्याच्यामध्ये काही नवीन काही नाही. मला असं वाटतं तशी माझी इच्छा आहे. सर, कुठल्या विधानसभेअंतर्गत आपण उमेदवारी मागणार आहात? मी बेलापूरच मागतोय. काय वाटतं, पक्षश्रेष्ठी आपल्याला देतील उमेदवारी? आता पालकमंत्र्यांनी तर सांगितलं की त्यांची जी काही ताकद आहे हे तिन्ही पक्ष एकत्र बसून त्याचा निर्णय खेळीमेळीच्या वातावरणात घेईल आणि नव्या मुंबईला वाटा मिळेल. याच्यासाठी पालकमंत्री म्हणून मी शब्द वापरेन, अशा प्रकारचं त्यांनी आश्वासन दिलं. पण मात्र या दोन्ही सभेमध्ये सध्या भाजपचे दोन्ही आमदार आहेत. काय वाटतं, आपल्याला उमेदवारी मिळेल? पाहू ना, अनेक गोष्टी आहेत, अनेक त्याच्यामध्ये अंडरकरंट्स असतात, अनेक कॉम्बिनेशन असतात. बघू ना, जशी वेळ येईल तसं पाहू. धन्यवाद. आपण पाहू शकतो की जशी वेळ येईल तसं आपण बघूया, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे नेते विजय नाहटा यांनी व्यक्त केलेली आहे. कॅमेरा पर्सन आदिलसह मी रवी खरात, TV9 मराठी, नवी मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.